आत्ता सध्या पेट्रोलचा दर जो आहे तो 106 रुपये 50 पैसे झालेला आहे आणि हे दर आजपासूनच लागू झालेले आहे। खरं तर आंतरराष्ट्रीय बाजारातल्या क्रूड ऑइलनुसारच पेट्रोल डिझेलचे दर हे बदलत असतात, मात्र तरीही देशांतर्गत तेल उत्पादक कंपन्या ज्या आहेत त्या बऱ्यापैकी या सगळ्याबाबत ग्राहकांना मोठा फटका बसू नये किंवा ग्राहकांपर्यंत त्याची थेट झळ बसू नये याची काळजी घेतली जात असते। केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा ही काळजी घेतली जात असते। मात्र सध्याची जी परिस्थिती आहे एखाद्या देशातल्या युद्धाची, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे भाव हे सातत्याने गेल्या काही काळापासून आपण वाढताना पाहिलेले आहेत। त्याचा मोठा परिणाम देशांतर्गत बाजारात, कारण आपण जवळपास आपल्या जेवढा वापर आहे कच्च्या तेलाचा, इंधनाचा, त्याच्या 85 ते 80% इतकं आपण कच्चं तेल आयात करतो। तेल उत्पादक कंपन्या आहेत त्या सातत्यानं सांगत होत्या की या सगळ्याचा मोठा आर्थिक भार आमच्यावर पडतोय। आरबीआयचे जे गव्हर्नर आहेत त्यांच्याकडून सुद्धा एक संकेत देण्यात आलेले होते की काही काळानंतर या तेल उत्पादक कंपन्यांना हा आर्थिक भार पुढे ग्राहकांपर्यंत द्यावा लागणार आहे, पेट्रोल डिझेलचे दरवाढ करावी लागणार आहे। सोनं चांदी आयात शुल्क वाढल्यानंतर वाढलं, सीएनजीचे दर गेल्या काही काळात आपण जर पाहिलं तर सातत्यानं वाढतायत। व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर सुद्धा वाढलेले आहेत, तब्बल 3000 पर्यंत व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर गेले आणि आता अशातच पेट्रोलचे दर प्रति लिटर मागे 3 रुपयांनी वाढलेले आहेत। हे दर आजपासूनच लागू झालेले आहेत। मुंबईत पेट्रोलसाठी आता 106 रुपये 50 पैसे मोजावे लागणार आहेत, तर डिझेलचे भाव 3 रुपये 11 पैशांनी वाढलेले आहेत। डिझेलसाठी आता 93 रुपये मोजावे लागणार आहेत। पेट्रोल डिझेलची दरवाढ ही सर्वसामान्यांसाठी मोठी घडामोड असते। पेट्रोल डिझेलचे दर वाढले की त्यांच्या दैनंदिन बजेटवर आणि महिन्याच्या बजेटवर एक मोठा परिणाम होत असतो। गेल्या काही काळापासून या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सातत्यानं संकेत वेगवेगळ्या प्रकारे दिले जात होते की तेल उत्पादक कंपन्यांसाठी हा मोठा भार आहे सध्याच्या या वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींचा, कारण कच्चं तेल आता आयात करणं एकंदरीतच युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि हॉर्मुझ बंद असल्यामुळे कच्चं तेल आयात करणं, कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, त्यानंतर ते आयात करून त्याची प्रक्रिया करून मग ते ग्राहकांपर्यंत पोहोचवणं, या सगळ्याचाच एक मोठा भार तेल उत्पादक कंपन्यांवर होता। आरबीआयच्या गव्हर्नरकडून हे संकेत देण्यात आलेले होते की हे कधी ना कधीतरी ग्राहकांपर्यंत पोहोचवावं लागेल। दरवाढ करण्याची वेळ तेल उत्पादक कंपन्यांवर येऊ शकते। सध्या पेट्रोल डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ झालेली आहे। एकीकडे व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। इंधन टंचाई सध्या तरी आपल्याकडे तितक्या प्रमाणात जाणवत नाहीये। काही ठिकाणी वितरणाच्या मुळे जे काही थोडासा इंधन तुटवडा जाणवतोय तो, मात्र तुलनेनं आपल्याकडे पेट्रोल डिझेलचा त्या प्रमाणात तुटवडा नाहीये। पण सध्याची जी परिस्थिती पाहिली तर असंच जर हे युद्ध सुरू राहिलं, युद्धजन्य परिस्थिती अशीच सुरू राहिली तर मात्र मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचे दर वाढत गेले तर तेल उत्पादक कंपन्यांना हा आर्थिक भार सहन करणं कठीण होईल आणि मग पुढे ग्राहकांपर्यंत तो दर पोहोचवावा लागेल असं सांगितलं जात होतं। या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत। आपल्यासोबत विश्वास उटगी सर जोडले गेलेले आहेत फोनलाईनवरून। सर, युद्ध सुरू झाल्यापासूनच कच्च्या तेलाचे भाव आपण पाहतोय सातत्यानं वधारलेले आहेत, वाढतायत। युद्ध थांबलेलं नाहीये। ही परिस्थिती अशीच सुरू राहिली तर ग्राहकांपर्यंत पेट्रोल डिझेलचे दरवाढीचा परिणाम होईल असं संकेत सातत्यानं दिले जात होते आणि आज आता 3 रुपयांची वाढ झालेली आहे। हॅलो, हां सर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? आज पेट्रोल डिझेलच्या दरात 3 रुपयांनी वाढ झाली आहे। हो, की 3 रुपयाची वाढ ही आत्ताची सुरुवात आहे। ही सातत्याने वाढवत नेणं या दृष्टीनेच पंतप्रधानांनी दोन वेळा देशाला उद्देशून भाषणे केलेली आहेत आणि कंपन्यांना तोटा होतोय ते आज सांगतायत। पण गेली 10 वर्ष जेव्हा क्रूड तेलाचे भाव कमी होते जगभर, तेव्हा भारतात पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढलेले होते। तेव्हा मात्र त्यांनी नफे वसूल केलेले आहेत आणि आता युद्धाचं कारण देऊन आता तोटा होतोय सांगून 3 रुपयाची भाववाढ आता केली। पण वास्तविक त्यांनी केलेले नफे जे आहेत त्यातून लोकांना खरं म्हणजे आधार द्यायला पाहिजे सरकारने। त्याच्याऐवजी सरकार कंपन्यांना तोटा होतोय असं सांगून त्यांनी आता एक नव्या पद्धतीने लूट चालू केलेली आहे। वास्तविक निवडणुका होऊन रिझल्ट येईपर्यंत ते थांबले, तसं अजूनही ते निश्चितपणे आधार देऊ शकले असते लोकांना। पण सरकारला हे करायचं नाहीये। तेल कंपन्या हे निमित्त आहे, पण ह्या सगळ्या प्रकारामध्ये ज्या राजकीय दृष्टिकोन जो आहे, सामान्य माणसांवरती बोजा टाकणे आणि आपल्या करामध्ये अजिबात कमतरता होता कामा नये, उत्पन्नामध्ये अजिबात कमतरता होता कामा नये,
असं जे सरकारचं धोरण आहे हे अत्यंत चुकीचं आहे. आता पुढचे दिवस तेलामध्ये महागाई होते, पेट्रोलमध्ये महागाई होणार. हा सगळ्याचा परिणाम एकूण जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढणं आणि मग त्यातून कंझ्युमर प्राइस इंडेक्स वाढणं, होलसेल प्राइस इंडेक्स वाढणं आणि अत्यंत महागाईच्या भस्मासूर लोकांना भेडसावणं. युद्ध दुसरीकडे आहे, पण या ठिकाणी युद्धमय परिस्थिती भारतातल्या लोकांसमोर निर्माण करणं हे जे काही उद्दिष्ट दिसते निमित्त तिथलं युद्ध, पण युद्ध आपल्या दारात येऊन उभं राहिलेलं आहे अशी परिस्थिती आहे. ही भारतीय राज्यकर्त्यांची चूक आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यावरती होणार, त्यांचा खिसा रिकामा होणार अशी परिस्थिती आहे. नक्कीच. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी.